मुंबईमध्ये आज कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन सुरू होत आहे। आज आणि उद्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरला ही परिषद होतीये। कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यात सहभागी होणार आहेत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल। नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यासंबंधी यात चर्चा होणार आहे। आता बातमी आहे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारी। राज्य परिवहन महामंडळाच्या 86,000 कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी राज्य शासनाने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात वेतनात कर्मचाऱ्यांचा थकबाकीचा हप्ता आता थेट बँकेत जमा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या अनुषंगाने येत्या 24 तारखेला काही कर्मचारी संघटनांनी पुकारलेलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहनही सरनाईकांनी केलेलं आहे। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार आहे। नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करतील। दरम्यान 8 मार्च 2022 ते 11 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या खर्चाचा हिशोब द्या, कोणाला किती निधी दिला या संदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणी विरोधी पक्ष नेते किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे। याआधी हा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर होणार होता।